कासे पीतांबर मकर कुंडले कपती श्रवणी मकर कुंडले कपती श्रवणी मकरा कुंडले कळपती श्रवणी मकरा कुंडले कळपती श्रवणी कंडिका तुका म्हणे वेरा देतो तुळशी हार गळार कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर कंठिका मनी विराजितो दिसतो तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे दान तुळशी हार गळा कासे पीतांबर गळा कासे पीतांबर आवडे कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर हे तुका म्हणे माझे हे ती सर्व सुख पाहिला श्रीमुख आवडे तुळशी हार गळा
दादा महाराज बोले त्यांना साथ करते बिजू कंकवाडी या दादा पुढे पुढे
Hare
मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आली तुका म्हणे साक्षी आली तरीच केले प्रगट तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा विठ्ठला श्रीरामचंद्र कृपाळु भजवन हरणं भव भयदारुणम् नवकलजलोचनं कञ्जमुखकर कञ्जपद कञ्जदारुणम् श्रीराम अजमृत
सेवेला के सेवक झालो तुमच्या नावलो निज चरणाम स्वामी तुकया देवा यावरी न करावं भेद गंगा विशुद्धं नित्पाद स्पर्शं सर्वविष्टितं जपितं पुण्यस्थानं सराली स्थितं तं समाधिस्थं मूर्तिं नमामि गंगा गिरिजे गिराजं विठला मनवुनी शरण जावे सर्व भावे देवासे तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग विश्ववंद संत सम्राट महाराष्ट्रभूषण जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा अतिशय गोड मला वाटतं सर्वांच्याच पाठातला अतिशय सोपा असा अभंग उपदेशपर प्रकरणातील आणि आजच्या आपल्या या 6व्या दिवसाचे कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठ्ठल मला मोकळा करा आवाज 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 विठ्ठल विठ्ठल म्हणून शरण जावे सर्व भावे देवाचे तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा म्हणून शरण जावे खऱ्या अर्थाने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगातून भगवान परमात्म्याला शरण जावं असं सर्वांनाच आग्रह करतात बसलेले जे जन्माला आलेले नवे ज्यांनी मनुष्य जन्म घेतलेला आहे स्त्री असेल पुरुष असेल मुलगा असेल मुलगी असेल तरुण असेल वृद्ध असेल पण मनुष्य प्राणीमध्ये ज्यांना जन्माला जो आलाय त्या सर्वांना आम्हाला जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात की बाबांनो म्हणून शरण जावे तू जन्माला आला ना म्हणून तुला एक उपदेश करतो कोणते की तू भगवान परमात्म्याला शरण जा कशा करता जा सांगतात ते पुढे तुकोबराय सांगणारच आहे परंतु प्रथम चरणातून शरणागतीचं स्वरूप तुकोबरायांनी वर्णन करून सांगितलं म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी दुसऱ्या चरणातून शरण जर त्या परमात्म्याला आपण गेलो तर त्याचं प्रयोजन काय त्याचा परिणाम काय होईल काय परिणाम होईल दुसऱ्या चरणातून महाराज सांगतात की तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तो भगवान परमात्मा आपली नाव किनाऱ्याला लावेल सहज आपल्याला खांद्यावर घेऊन या दुःख रूपी संसार सागरातून आपल्याला पार करेल इतकंच नाही जेव्हा समाजाने तुकोबरायांना प्रश्न विचारला तुकोबराय खरंच हा भगवान परमात्मा नेईल का हो तुकोबराय म्हणतात खरंच नेईल का म्हणजे अहो तो फार करुणा घन आहे बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या अनंत नावाने युक्त असणारा तर तो आहेच पण तो बहु करुणावंत सुद्धा आहे फार दयाळू आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आल्याबरोबर माझ्या भोले बाबाचं मला दर्शन झालं माझ्या शिवाचं नाही का अतिशय मन प्रसन्न झालं महाराज म्हणून वाटलं की ओ मेरा भोला हे भंडारी करे नंदी सवारी भोलेनाथ रे शंभूनाथ रे अकोला मंगल दर्शन बोली उतरती डोली भोलेनाथ रे म्हणजे तो करुणावर ओ मेरा भोला हे भंडारी अतिशय भोळा आहे भगवान परमात्म्याचं अतिशय भोळा आहे करुणावंत आहे बहु
नामाने युक्त असणारा भगवान परमात्मा. एवढंच नव्हे, तुकोबराय या समाज तुकोबरायला प्रश्न विचारत आहे, का हो तुकोबराय तो करुणाघन आहे, नेमकं हे तुम्हाला समजलं कसं? तुकोबराय म्हणतात की जसं जन्माला आलो ना तसं अनुभूतीच आहे. संतांजवळ अनुभूती असते नाही का. आवडीते वृत्ती किती हरी म्हणून होती, मग ते वाचा किती करत नाही. प्रत्येक संतांजवळ प्रत्येक गोष्ट एकदम मनात स्फुरते, मग ती बुद्धीत, मग वाचेत, मग क्रियेत आणि अनुभवात रूपांतर होत असतं. तसं संत सांगतात, समर्थ ज्ञानोबराय माऊली सांगतात की संतांजवळ अनुभव असतो आणि ते अनुभव जन्य समाजाला सांगतात. तसं तुकोबराय सांगतात, बाबांनो आमच्याजवळ अनुभव आहे, अनुभवजन्य आमचं जीवन आहे, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की ते साक्षी आले तसलं तसं अनुभव तुमच्या समोर आम्ही प्रगट करतोय. तुका म्हणे साक्षी आले तरीच केले प्रगट. जसा अनुभव आम्हाला आला आमच्या जीवनामध्ये, कोणता अनुभव आला की तो भगवान परमात्मा सहज पद्धतीने आपले नाव किनाऱ्याला लावतो. मीराबाई एका ठिकाणी म्हणतात, प्रभूजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा. हे प्रभु नदिया गहरी नाव पुरानी, डुबत जहाज खराब, प्रभुजी नाव किनारे लगा. ही माझी नाव किनाऱ्यापर्यंत भगवंता गिरधर गोपालांनी, असं मीराबाईचं पद आहे सुंदर बघा. तसं तुकोबराय सांगतात, त्या भगवान परमात्म्याला जर तुम्ही शरण गेले तर तो परमपिता परमेश्वर तुमचे नाव किनाऱ्याला लावल्याशिवाय राहणार नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ, म्हणजे जवळजवळ तुम्हाला आता अभंगात मला पुढे काय सांगायचं हे तुम्हाला लगेच समजून, म्हणजे पूर्ण कीर्तन तुमच्या असं तोंडासमोर आता उभं राहिलं. म्हणजे आता मी नाही बोलले कीर्तन या ठिकाणी जय विठ्ठल जरी घेतलं तरी काय अडचण करायचं मग विठाला भगवान परमात्म्याच्या अथांग करुणेनं, कृपेनं आणि साधू संतांच्या आशीर्वादानं आणि आदरणीय बाबाजींच्या प्रेरणेनं सद्गुरू रामदास स्वामी देवबाबा कपिलनाथ आश्रम डेकू यांच्या प्रेरणेनं चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तत्पद्धतीने सर्वच असणारे सप्ताह कमिटी व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ शिरोडी आणि श्री क्षेत्र नागेश्वर आश्रम या सर्वांना प्रथमतः मनापासून मनापर्यंत धन्यवाद. कारण अतिशय गोड त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि आज असणाऱ्या आपल्या सप्ताहाचा हा 6वा दिवस आहे, बरोबर ना. आणि 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आदरणीय नावाबद्दल माझं अज्ञान आहे, मला वाटतं गोकुळ महाराज प्रभूजी त्यांनी माझ्यापर्यंत सुपूर्द केली, त्याबद्दल त्यांना एकदा मनापर्यंत धन्यवाद व्यक्त करते. त्याच पद्धतीने अतिशय सुंदर वातावरण आहे बघा या ठिकाणी, माझ्या शिवाचं स्थान आहे. त्याच पद्धतीने सुंदर असा मंडप, पब्लिकही भरपूर आहे. आणि गायनाबद्दल तर बोलायलाच काही नाही का. जेव्हा तो हा उत्तरीला पार गायन करत होते असं वाटत होतं आता तो भगवान परमात्मा प्रगट होईल आणि आपली नाव किनाऱ्याला लावेल नाही का. असं अतिशय गोड या प्रभूजींसाठी सर्व वाद्यवृंद प्रभूजी असतील, तालवृंद बसलेले सर्व तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, कलावृद्ध, वाद्यवृंद असतील बरं, सर्व शिकलेले सवरलेले असतील सर्वजण. कोणी आळंदीला, कोणी हरिद्वार, कोणी कुठं, मी काय कुठे शिकलेली नाही. आदरणीय भागवताचार्य माझे पिताश्री यांनी मला घडवलं आणि त्यांच्या समोर आज तुमच्या सर्वांच्या समोर, त्यामुळे तुम्ही जसा आशीर्वाद द्याल तसं बोलण्याचा मी प्रयत्न करेल. म्हणून या सर्वांसाठी एकदा तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांनाच कोणी ज्ञानवृद्ध आहे, कोणी तपोवृद्ध आहे, कोणी कलावृद्ध आहे, सर्व ज्ञानी यांच्या तपीयांच्या चरण कमलावर साष्टांग प्रणिपात करते. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती नाही का, आता वहिवासित भासती पंचानन समाना या श्रोत्यांच्या चरणी जाणं साष्टांग नमन करीत असो. त्याच पद्धतीने या ठिकाणी आदरणीय बाबाजी आहे त्यांच्याही चरण कमलावरती साष्टांग प्रणिपात करते. सत्यमगिरी महाराज आदरणीय सत्यमगिरी बाबाजी यांनाही मनापासून धन्यवाद, त्यांच्या चरण कमलावरती साष्टांग प्रणिपात करते. त्याच पद्धतीने हार्मोनियमला साथ करणारे बाबाजी, मृदंगवाले दादा
आमच्या सोबत आलेल्या आमच्या वैष्णवी देवीजी थोरात यांनाही मनापासून धन्यवाद. आमचे वैभव दादा थोरात असतील, आमचे पिताश्री आहेत, सर्व 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 आमच्या माताजी या ठिकाणी आहे, बाबा सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. विनेकरी माताजी सर्वांना मनापासून ज्यांचं नाव घेतलं ते देवगड, ते कोण देव, आणि ज्यांचं आमचे साऊंड सिस्टम वाले प्रभूजी यांनाही मनापासून मनापर्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ज्यांचं नाव घेतलं ते देव आणि ज्यांचं नाही घेतलं ते बरं झालं, तुम्ही तरी नवरदेवाला म्हटले. विठाला विठाला मनहुनी शरण जावे सर्व भावी देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. सेवेकरता निवडलेला अभंग माझ्या तुकोबराय उपदेश या प्रकरणातील आहे. तुकोबराय मनुष्य योनीमध्ये जो कोणी जन्माला आला त्या सर्वांना उपदेश करताय. उपदेशाचा विषय आहे की तुम्ही भगवान परमात्म्याला शरण जावं असा आग्रह जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला सर्वांना करतात. पण म्हणून शरण जावे या अभंगामध्ये प्रवेश करतानाच म्हणून या शब्दाने तुकोबरायांनी प्रवेश केला. या अभंगामध्ये म्हणून या म्हणजे पहिल्याच पदाला अतिशय महत्त्व तुकोबरायांनी दिले. म्हणून शरण जावे सुरुवातच आहे. जीवन जगत असताना काही शब्दांना खूप महत्त्व दिलं जातं बघा. तसं तुकोबराय म्हणून शरण, किंतु परंतु आणि नाही का, हे काहींना जोडणारे काही तोडणारे शब्द असतात. तसं तुकोबराय म्हणतात म्हणून शरण जावे. पण का म्हणून शरण जावे? म्हणून हा शब्द म्हणण्याच्या अगोदर काहीतरी त्याच्या पाठीमागे काहीतरी संदर्भ असतो. जसे की तुम्ही आता दररोज 8:30ला कीर्तनाला येण्याची तुम्हाला सवय आहे, बरोबर? तुम्ही जर दररोज 7:30 पावणे 8च्या वेळेस कीर्तनाला येण्यासाठी निघाला, 1 दिवस येणार, 2 दिवस येणार, 3 दिवस येणार, सखुबाई म्हणत ती मुक्ताबाई दररोज जाते का तिकडे शंकराच्या मंदिराकडे, काय कोणाच ठाऊक, एक दिवस विचारलंच पाहिजे. नेमके आज 6व्या दिवशी तिने तुम्हाला असं वाटत पकडलं आणि विचारलं कुठे जाते का दररोज? मग तिने सांगितलं आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे, काकडा आहे, हरिपाठ आहे, नाही का. त्या ठिकाणी आता कीर्तनाचं टायमिंग आहे 8:30 ते 10:30. त्यामुळे आता मी 8:30 वाजता कीर्तनाला चालली. म्हणजे तू कुठे आली? काहीतरी कारण असेल ना, कशासाठी चालली? कीर्तन आहे, सप्ताह आहे म्हणून. म्हणजे म्हणून म्हणण्यामागं काहीतरी कारण आहे. किंवा असं गृहीत धरा, आपल्या दाराशेजारी आपल्या घरासमोर एखादा व्यक्ती सकाळी आला, त्याचा चेहरा फारच उतरलेला आहे, खूप उतरलेला आहे. आणि त्याच्याकडे बघून आपल्याला सुद्धा असे उदासीनता, उद्विग्नता निर्माण झाली. त्या बाबाला विचारलं, बाबा तुम्ही असा चेहरा सोडून का दिला? त्यांनी सांगितलं काय करावं रामू, पेरणीची वेळ, दिवसभर पेरणी करावी असा मनोदय होता, पण गोठ्यात जाऊन बघतो तर बैल मरून पडलेला म्हणून. म्हणजे म्हणून म्हणण्या पाठीमागे किती खूप मोठा काही संदर्भ आहे. तसं तुकोबराय म्हणतात की म्हणून शरण जावे. पण का म्हणून शरण जावं? काहीतरी कारण तर असेल ना बाबा रे. का शरण? काहून तुकोबराय? ठीक आहे म्हणून शरण जावे, पण येणं म्हणे म्हणून शरण जावे का म्हणून शरण जावे? त्याची काही कारण सांगितले तुकोबरायांनी. का भगवान परमात्म्याला शरण जावं? बाबांनो, याच्या अगोदर आता आपण मनुष्य देहामध्ये आहोत, पण याच्या अगोदर आपल्याला कित्येक जन्म प्राप्त झाले. त्या जन्मामध्ये आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं नाही, म्हणून शरण जावे. का शरण जावे? कशासाठी शरण जावे? त्या गेलेल्या जन्मामध्ये, भावी जन्मामध्ये तू भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं नाही. हा जन्म तुला भगवंताच्या नामस्मरणाकरता मिळाला, म्हणून शरण जावे. का शरण जावे? मागे गेलेले कित्येक भावी जन्म जे तुला आठवत सुद्धा नाही. इथं बसलेले प्रत्येक जण आहे, तुम्हाला तुमच्या मागच्या जन्मीचं स्मरण आहे का? नाही. मग तुम्ही नव्हते का? आपण कोणत्या ना कोणत्या योनीमध्ये होतो. माझे नामदेवरायांचं गोड अभंग त्यामध्ये वर्णन करतात की एक एक योनी हा हो, कोटी कोटी फेरा, एक योनी हा हो, कोटी कोटी
वारा तेव्हा लागेल, तेव्हा कुठे तुला मनुष्य देह प्राप्त झाला म्हणून शरण जावी का त्या योनीमध्ये. तेव्हा तू मांजर असेल, कुत्रा असेल, डुक्कर असेल, गाय असेल, जलचर असेल, नाही का. महाराजांनी वर्णन केलं अतिशय गोड की 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्यावा, जळचरी भोगाव्या 9 लक्ष. वृक्षाच्या वेळेस किती 20 लक्ष योनी वृक्षामध्ये. मग कोणता बाबूळ होईल, येडी बाबूळ होईल का काय होईल त्याचा भरोसा नाही. जळचरी भोगावे 9 लक्ष. पाण्यामध्ये पाण्यातला साप, पाण्यातला बेडूक, कित्येक नको नाना प्रकारचे जन्म आपण घेतले. जळचरी भोगाव्या 9 लक्ष. ए बाबा रे, एक एक योनी त्यामध्ये कोटी कोटी वेळा तू फेरा घेतला, पण तेव्हा अज्ञानपण तुझं होतं. तू भगवान परमात्म्याला शरण गेला नाही. आपल्यावर नका घेऊ. आपल्या घरात कुत्रा आहे, मांजर आहे, गाय आहे, म्हैस आहे, सगळं आहे. डुक्कर नाही, सगळे आहे की नाही जनावर. ते जनावर कधी आपण जर त्यांना खाण्यापिण्यासाठी दिलं नाही तर ते कंटाळून भगवान परमात्म्याला म्हणता का हो की हे भगवंता, आता मला माझे मालक काही खाण्यापिण्यासाठी देत नाही, आता मला नको हा देह, मी हा देह सोडून तुझं भजन करतो म्हणेल का कधी नाही. कारण त्यांना ते ज्ञान नाही. तुम्ही बघा, आपल्या हाताला, पायाला, शरीराला कुठेतरी एक जखम झाली असं गृहीत धरा. त्या जखमेमध्ये पू आहे, रक्त आहे आणि त्यात अशी किडे झाली. त्या किड्याला आपण असं चिमटेने असं कशाने धरून त्या जखमेजवळ जर असं ठेवलं, असं वरतून धरलं, तो किडा काय करेल बरं? पुन्हा त्या जखमेत जाण्याचा प्रयत्न करेल की पुन्हा मी त्याला बाहेर काढलं म्हणून आपला हार घालून सत्कार करेल? काय करेल तो तुमच्या मतानुसार? पुन्हा त्यातच जाण्याचा प्रयत्न करेल. याचा अर्थ आपल्या दृष्टिकोनातून चिळस आहे हे जर त्याला कळलं असतं तर तो त्यामध्ये त्याला प्रवेश केला नसता. पण त्याचं अज्ञानपण आहे. यावत जीवन सुखम जीवन, त्याच्यातच तो सुखी आहे. सांगे पुढे पंक्तीचे किडे काय चिळसे घेतील माऊली ज्ञानपणा म्हणतात. त्यांना त्याचं त्याबद्दलचं अज्ञान आहे. मग महाराज म्हणतात असे अज्ञानपणामध्ये बाबा कित्येक तुझे जन्म निघून गेले. ज्या जन्मात तू परमात्मा तत्वापर्यंत गेला नाही, भगवान परमात्म्याच्या मुखारविंदापासून, नामचिंतनापासून तू वंचित राहिला. हे असं पुन्हा घडू नये म्हणून आता तुला मानव देह मिळाला ना, म्हणून तू शरण. आणि कहे झालं नाही कोठे, आणि कहे झालं नाही कोठे. पशु काय पाप पुण्य जाणते उत्तम मध्यम भोगभूमी. त्या पशूंजवळ पाप पुण्य जाणते फक्त त्यांच्यासाठी भोगभूमी म्हणून ते त्या ठिकाणी जीवन जगतात. ते ज्ञान फक्त आपल्या जवळ आहे, मानवाजवळ आहे. म्हणून महाराज म्हणतात पशु जेव्हा झाला ना तेव्हा माझ्या भक्तीपासून वंचित राहिला. परंतु आता तसं होऊ नये म्हणून तुला सांगतो की बाबा तू शरण जा, तू शरण जा. अजून का तुकोबर आहे? अजून आम्हाला कारण सांगा का शरण जावं? तुकोबर आहे सांगतात की बाबा रे, हे जे मनुष्य शरीर आहे ना, भगवान परमात्म्याने नरदेह निर्माण करतानाच त्या निर्मात्याचा म्हणजे त्या भक्तकाम कल्पतरू भगवान पंढरदीश पांडुरंग परमात्म्याचा, त्या देवाचा हेतूच हा आहे की आपण त्याला शरण जावं. देवाचा हेतू काय आहे? म्हणजे देवाने आपल्याला कशाकरता निर्माण केलं? कशाकरता निर्माण केलं? त्याला शरण जाण्याकरता. देवी दिला देह, हे तोय झाला फाटाबाजी.
करता क्या खूबसूरत अल्लाने तुझ बनवाई. परंतु आपण काय केलं, राम भजन बिन देखो यारो चुटकर खाली गमाई. काया पिया सुखसे सोया राम भजन होया. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. कशाने दिला हा देह? भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरता. एका ठिकाणी अजून महाराज वर्णन करून सांगतात, दिले इंद्रिय हात पाय कान. जेणे तू जोडसी नारायणा. दिले इंद्रिय हात पाय कान. कशा करता? भगवान परमात्म्याच्या भक्ती. किती सुंदर इंद्रिय दिले. हात अशी इथंच दिले, पाय अशी इथंच दिले, तोंड असं इथं, त्या तोंडावर किती गिचमिडे, डोळे इथंच, नाक इथंच, तोंड इथंच, एवढीच अशी जागा, कान इथंच, किती पाठीला मोकळी जागा होती. इथं देव नाक इथं ठेवू शकत होता ना. देवाला माहिती गिऱ्हाईक आपलं साधन आहे, आपणच निर्माण केलेला किडा आहे. असं घास घ्यायचा आणि मग तो पाठीमागं दाखवायचं. जर भाजी खराब असली तर मग तोंडात घ्या. किती अवघड आहे, किती सोपं केलं. गुडघ्याला जागा होती, इकडे जागा होती, पण इथंच नाक दिलं की नाही देवाने. मग काहीतरी शुक्र मानली पाहिजे की नाही आपण भगवान परमात्म्याचं. देवाला माहिती. बरं त्या नाकाच्या नळ्या अशा खालीच दिल्या देवाने, त्या वरती का बरं नाही दिल्या? का वरती नाही? देवाला माहिती. जर आता कदाचित पावसात, आता आवरण्याला आपले कीर्तन झालं, याच्यातले बरेच होते तुम्ही प्रभूजी बरोबर, सर्व गाण्याचार्य होते. आवरण्याला कीर्तन, तिथं पाऊस होता. अशा पावसात जर आपले कीर्तन झालं, असं पाऊस, मला सांगा किती असं म्हणजे धब 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 आपण पूर्ण ओलं होऊन, म्हणजे पूर्ण पाणी नाकाची नळी वाटे आतमध्ये, किंवा बसलेले हे काय साधं आहे की एकमेकाच्या नळीमध्ये नाकामध्ये माती भरायला बसलं. म्हणजे किती देवाला चिंता आहे बरं आपली, आहे का नाही काळजी. किती सुंदर देह दिला, पण कशा करता आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे. एवढं सुंदर देह दिला कशा करता? भगवान परमात्म्याच्या भजना करता. म्हणून महाराज म्हणतात, देवाने निर्माण करतानाच निर्मात्याचा देवाचा हा हेतू आहे की आपण त्याला शरण जावं. ममई मांस जीवलोके जीवभूता सनातन मन षष्ठानी इंद्रियाने प्रकृती स्थानी कशते पार. अर्जुना, भगवान परमात्मा सांगतात, आई बाप तर हे फक्त माध्यम आहे, पण तू माझा अंश आहे, ममई मांस. मी माझ्या भजना करता तुला जन्माला घातलं बाबा. म्हणून तू आपण सर्वांना कथा ज्ञात असेल की 7 महिन्याचा असताना, आईच्या गर्भात असताना आपण भगवंताच्या हातावर हात ठेवून वचन दिलेले, तू आणि मी सम आहे बरोबर, अखंड तुझं भजन करेल. देव म्हटला, लाखो लोक आहे तरी मी तुला जन्माला घालतोय. कशा करता? बाबा त्यांनी नाही भजन कीर्तन केलं, निदान तू तरी करशील म्हणून. पण तूही त्याच वाटेला जातोय बरोबर. जे खाऊ नये, जे अखाद्याचे नाही, भोजने पेयाचे नाही, पाणी जे खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते करतो, बसू नये तिथं बसतो, करू नये ते करतो, करू नये तो केला ते व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. अशी तुझी परिस्थिती बाबा. हे करू नको. तुला हा देह भगवत भजना करता दिला, मनहुनी शरण जावे. म्हणून तू त्या भगवान परमात्म्याला शरण जा. आणि एवढ्यावरही जर कळत नसेल तर गीतेमध्ये 13व्या अध्यायात भगवान परमात्मा सांगतात की इंद्रियार्थेषु वैराग्य मन अहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. भगवान परमात्मा सांगतात, जन्माचं आणि मृत्यूचं हे अनिवार्य दुःख आहे. इंद्रियार्थेषु वैराग्य मन अहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. या 4 गोष्टीमध्ये अत्यंत दुःख आहे, खूप दुःख आहे. जन्माचं खूप दुःख आहे. त्या श्लोकावर आलेल्या समर्थ माऊली ज्ञानोबा यांनी गीतेचं जे रूपांतर केलं ना मराठीमध्ये, शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा विवेक को राहला.
त्या अध्यायामधल्या असणारा तो जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाने दर्शन त्याच्यावरचे जे काही ओव्या आहेत त्या ओव्यांमध्ये समर्थ सांगतो की जन्माला येण्याचं किती दुःख आहे, किती मनुष्याला दुःख आहे जन्माला येण्याचं, नाही का. डोळा हरवणे विरे काही गोतण्याची रे, हे किती वेळा जन्मा यावे नित्य खाली पाणी खाली जावं तर मरतोय, वरती धरलं तिथूनही मोहळ निसटलं, अशी अवस्था आहे. किती वेळा जन्म यावे नित्य भावे भजित, आपण पुढे बघणारच नाही का. जन्म मरणापर्यंत दुःख आणि तो कोणी सांगत पण महाराज मध्ये हे जन्माचं दुःख आहे. काही कोत नाही जिरे तैसे जन्मीचे विसरे जन्म दुःख. महाराज म्हणतात आहा पुय करते निघाला, आहा मूत्ररंध्रे निघाला, कटारम्या चाटीला कुच स्वेदू ऐशे ऐशिया परी जन्माचा कंटाळा धरी. म्हणजे असं हे जन्माचं दुःख आहे. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाणं तुझं क्षणाक्षणात जात असे. किती त्रास आहे. आईच्या गर्भामध्ये काय कूलर नाही, तिथे काही आपल्याला झोपण्याची व्यवस्था नाही, तिथं डायनिंग टेबल नाही, तिथं काहीच व्यवस्था नाही. विष्ठा लेप चहूकडे नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासीचे कष्ट गाडी हा देह नाशिवंत बरं बघा, गर्भात तर दुःख आहेच आहे. त्या बाळाला जर वेदना व्हावा असं वाटत असेल, त्याचं जर पाप उदयाला आलं ना तर त्या आईला एकदम कडक चहा प्यावडतो, अतिशय गरम. असं चहा पिली की ते आतून भासतं महाराज. बरोबर, डोहाळे काय साधे राहतं का आपले, आणि ते भासतं त्याला वेदना होतात. हे काय साध्या वेदना आहे का. पुन्हा ते जाऊ द्या. जन्माला येताना आकांत तू जननी दुःखे धाय मोकली स्मरे त्या हरिहरा ध्यायी श्रीकृष्ण माऊली. त्या भगवान परमात्म्याचं स्मरण करते, नामचिंतन करते, आक्रोश करते, आकांत करते, रडते. हाय हाय देवा काय करावं काय करावं काय करावं, माझ्या बाळाला मी कसा जन्म देऊ असं म्हणून सासू सासरे ननंद भावजाई जे कोणी असेल पती मालक तिचे तिला दवाखान्यामध्ये नेता, ऍडमिट करता. त्या स्त्रीला ऍडमिट करता आणि तेवढे डॉक्टरने एक्सरे वगैरे घेतले, चेकअप वगैरे केलं. डॉक्टर म्हणजे कोण आहे या बाईचे मालक कोण आहे, पती कोण आहे, सासू कोण आहे, सासू कोण आहे. पटकन इकडे या, झटपट तुम्हाला एक निर्णय घ्यायचा आहे. काय निर्णय घ्यायचा तुम्हाला सुद्धा पटकन झटपट एक निर्णय घ्यायचा आहे. सर्वांनी काम देऊ नये का, सर्वांना एक झटपट निर्णय. डॉक्टर म्हटलं कंडक्टर सुद्धा जास्त एवढा वेळ बोलत नाही, मी डॉक्टर आहे. आता या ठिकाणी दोन प्रश्न उभे आहेत. एक तर आईला जिवंत मुलगा निसर्गरित्या जन्माला संभवणार नाही, दोन गोष्टीपैकी एकच कोणी तर जिवंत राहील, एक तर आई किंवा मुलगा. पटकन निर्णय घ्या, काय पाहिजे आई की मुलगा. पटकन निर्णय घ्या शिरोडीकर.
आईच पाहिजे तुम्हाला, बरोबर. अजूनही तुम्हाला 2 मिनिटं वेळ देते, पण मला सांगा तुम्हाला काय पाहिजे, पटकन निर्णय घ्या. दोन्ही पण पाहिजे असं नाही ना होऊ शकत. बाळ अंत, बाळांत, एक बाळ किंवा स्त्रीचा अंत, दोन्ही पैकी एकच मिळणार आहे. आईच पाहिजे म्हणजे मुलगा पुन्हा होऊ शकतो, बरोबर. म्हणजे ठीक आहे, चांगला निर्णय घेतला बरं का तुम्ही. हा म्हणजे आई पाहिजे, बरोबर. आईला मूल पाहिजे. आई दोन्ही पाहिजे का तुम्हाला? नाही, आईच पाहिजे, बरोबर. आई म्हणजे निर्णय चांगला आहे तुमचा, माझ्या मताला अनुसरून आहे. पण मला सांगा, आता बारीक विचार करा, हा निर्णय दुसऱ्याबद्दल घेणं चांगलं आहे हो. आपण आपल्या आईच्या पोटात असताना आपल्याला जर हॉस्पिटलमध्ये नेलं असतं, डॉक्टरने हा प्रश्न तिथे केला असता, काय पाहिजे, तुमच्या वडिलांनी जर हा निर्णय जाहीर केला असता, तर तुम्ही आशिर्वादीला कीर्तनाला असते का? मला सांगा, असते का कीर्तनाला? नाही. म्हणजे दुसऱ्याबद्दल उदाहरण करून दाखवलं तुम्ही, बरोबर. आई पाहिजे म्हणजे आपल्याला कोण पाहिजे? आई. मला सांगण्याचं तात्पर्य भागात हा आहे, हे जन्माचं दुःख आहे. काचेचं व मातीचं जे भांड आहे, जे घेता घेताच फुटण्याची शक्यता असते, बरोबर. इथं आपलं घर आहे, ते भंगारवाला आहे, भंगारवाले आलं ते म्हटलं काचेचा ग्लास आहे, काचेचे घ्या, हे बघा असं करून दाखवतो, तसं करून दाखवतो, टाकलं तरी फुटत नाही ते, त्याच्या हातून नाही, इतकं जोरात वाजवतो तरी फुटत नाही. पण आपण असं घ्यावा, फरशीवर असं बघता 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 तो धाडकन फरशीवर आदळला, बरोबर. तोच काचेचा ग्लास जर आपण सावधान रीतीने घेतला आणि नेऊन जर व्यवस्थित कपाटात कुठं मांडीवर आपण जर ठेवलं, तर 5 वर्ष सुद्धा टिकू शकतो. मातीचं व काचेचं भांड जसं घेता घेताच फुटण्याची शक्यता आहे, तसं हे सुद्धा मातीचं काचेचं भांड्यासारखंच आहे. टिकलं तर 70 वर्ष, 90 वर्ष, कोणी 100च्या पुढे जातं. नाहीतर घेता घेता फुटण्याची म्हणजे येता येतं ते मरून येतं का काय, अशी अवस्था आहे. हे जन्माचं दुःख आहे. मग तुकोबरायला लोक म्हटले, तुकोबराय हे अतिशय दुःख आहे, म्हणून तुकोबराय म्हणतात तुम्हाला आम्ही त्याच्यासाठीच म्हणतोय की बाबा जन्म मरणापर्यंत दुःख आणि का कोणी सांग का. म्हणून तुम्हाला सांगतो की भगवान परमात्म्याला शरण जा. म्हणून गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगते बाबा की जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, जन्माचं हे दुःख आहे, हे फक्त जन्माचं दुःख आहे. आज मृत्यूचं किती दुःख आहे ते ऐकाय. मृत्यूचं किती दुःख आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, बरोबर. असं सहज जरी मृत्यू कानाने नाव ऐकलं तरी त्याला तर नको वाटतं. त्याला माहिती आहे मर म्हटल्याने मरत नाही, पण तरी त्याला नको वाटतं. एखाद्याच्या छोट्या बाळाला म्हणा, ए पोरा मर तू, त्याची आई जर इथं असते तू काठी घेऊन उठ, कशाला मर. एखाद्या बाबाचं जर खूप वय झालं 130 वर्ष आणि बाबाला जर चांगलं ऐकू येत असलं, चांगल्यापैकी ऐकू जर येत असलं, बाबा म्हटलं बाबा कवर आता उरका नाही असं जर आपण बाबाला म्हटलो, आता उरका बाबा, मी तर म्हणते शक्ती जर असली बाबा तर काठी घेऊन उठते. मूर्ख मुली, माझी मुलं मला जोपासतात आणि तू मला म्हणते का तुझ्या घरचं खातो का, म्हणजे असं म्हणेल की नाही बाबा. म्हणजे अगा, म्हणजे फार काय सांगू बाबा, अगा माऊली म्हणतात की काय आहे, मरा बोल न चाहती, फार काय सांगू, मरणं तर दूरची गोष्ट, पण मर म्हटलेलं सुद्धा सहन होत नाही. एखाद्या मुलाला म्हटलं तर तिच्या आईला सहन होत नाही, तिला माहिती मर म्हटल्याने मरत नाही, तिला सुद्धा सहन होत नाही. फार दूर काय जाता आपली ते मुळी बाबाची तुम्हाला कथा गोष्ट सर्वांना माहित असेल. प्रत्येक जण कीर्तनातून ऐकत त्या मुळीवाल्याला मुळी उचलता येत नव्हती, म्हणून ते म्हटलं आय हाय यमा, हे दुःख फार मोठं आहे, याच्यापेक्षा मेलेलं बरं बाबा. तेवढं ते यमराजाची फेरी असं तिथून जाण्याचं वेळ होतं. यमराज म्हटले माझं कोणी एकटं भजन करीत नाही, बरोबर. माझं नाव कोणी आजपर्यंत आपण म्हणलं का यमदेवा यमदेवा म्हटलं का काही, माझं कोणी काय कधी भजन करीत नाही. यमाची फेरी तिथून जाण्याचा टाइम, आणि तेवढं ते यमाने बघितलं मुलीवाला माझं धाव करतोय. यमराज पळतच गेले. ते म्हटले काय भानगडे, माझं स्मरण केलं. म्हणे कोण तुम्ही? मी यमराज. पटकन चाल येण्याकरता तयार हो. ते म्हटले तुम्ही मला नेण्याकरता, 17 वेळा चौकशी करू नको, तू बोलवलं मी आला. ते म्हटलं यमराज दम देऊ नका, तुम्ही मी बोलवलं तुम्ही आला ठीक आहे, पण मी तुम्हाला नेण्यासाठी बोलवलं नाही. आलेच आहे तर मुळी उचलून द्या, आल्या पावली मागे म्हणजे मला तर वाटतं मरूनच जावं, आता मुळी उचलत नाही, मरून जावं हो असं वाटतं. पण प्रत्यक्ष आपल्यावर विटल्यावर एखाद्या जर तरुण व्यक्ती जावा काही कारण असतं, घरातल्या बाहेर एका बाईला अशा 5-5 जण मागे उडीतात.
म्हणते नको माय माय न मला माझी चिठ्ठी कुठे हरवली, माझीच कुठे लपवली, आधीच कशी त्याची झाली. असं असं धिंगाणं चालू राहतं. तिला माहिती असं म्हटल्याने काय खरोखर यम आपल्याला न्यायला येतात नाही, म्हणायला काय अडचण आहे. पण आता असं गृहीत धरा, कल्पना करा, त्या ठिकाणी एखादा साधू बाबा आला. त्या साधू बाबाने असा एक दुधाचा ग्लास घेतला, त्या मेलेल्या व्यक्तीच्या अंगावरून असं 3 वेळा उतरवला. साधू बाबा म्हटले कोण आक्रोश करतंय, कोण इतकं जोरजोरात रडतंय. ती व्यक्ती गेल्याची कोणाला एवढ्या दाव वेदना होतात, लवकर पुढे या, हा ग्लास तुम्ही घ्या. हा ग्लास घेतल्याने काय होईल माहितीये, मेलेला माणूस उठून बसेल आणि तुम्ही त्याच्या जागेवर मरून जाशील. तुमची इच्छा आहे जिवंत व्हावं. असं म्हटल्यानंतर मला सांगा बरं आता कोण पुढे येईल. चिंगट घर गाठू का नाही आपण कोणीच. म्हणजे आपल्याला वाटतं फक्त मरून जावं. आपलं क्षणिक वैराग्य, आपलं वैराग्य नसतं, वैताग असतो, वैतागवाडी. आपलं ते वैराग्य नसतं, आपण सहज म्हणतो जावं. अहो फार लांब कशाला जाता, बाळक्रीड येते या थोड्या वेळापुरतं. जेव्हा भगवान परमात्मा गोपी गोपाळांसोबत लीला करता खेळता वृंदावनामध्ये नाही का, चेंडूपोळी, रप्पाधप्पी, कित्येक लगोरी, नाना प्रकारचे खेळ खेळतात. त्यामध्ये भगवान परमात्मा चेंडूफळी खेळत होते. सर्व गोपाळांनी दरडावून सांगितलं कृष्णा कन्हैया कन्हैया, हे बघ दररोजचे तुझे वेगवेगळे नाटक आहे. आज जर तू चेंडू दूर मारला कुठे जर गेला तर तुलाच आणायला जावं लागेल. भगवंताला कालियाचा उद्धार करायचा होता म्हणून भगवान परमात्मा मुद्दाम तो चेंडू त्या डोहामध्ये मारला. आणि मधुमंगल पेंद्या मुद्दा श्रीराम सुदामा मधुमंगल वाद्या वाकडे सगळे म्हटले भगवंताला जा आता तो चेंडू आणण्याकरता नाही का. पहिल्याने चेंडू जुगारीला कळंबावरी गेला, फांदी अडकिला फांदी कडाडली, कृष्णाला लंपट झाली, राधा मोठी हरदम पटक्याली, कृष्णाला लंपट झाली. भगवान परमात्मा म्हटले आता माझ्याकडून चेंडू गेला, मी आणायला जाणार म्हणजे जाणार. छोटस असणारा माझा गोपाल कृष्ण भगवान परमात्मा ते डोहापर्यंत गेले. नवीन डोहात उडी टाकली. हो काय सांगावं गोपिकांची गोपाळांची अवस्था. असं म्हटलं ज्याच्या जीवावर तुम्ही आम्ही जगतोय, ज्याच्या जीवावर जो आपल्याला चोरी करून माखन खाऊ घालतोय, जो असणारा कृष्ण कन्हैया जगाचा मालक तो भगवान परमात्मा आहे. एवढा आनंद देतो. आपला असणारा सखा वर्धा वाकडे श्रीदामा सुदामा मधुमंगल सगळेजण रडायला लागले. अक्षरशः जोर जोरात रडताय. कुणाच्या तरी मनामध्ये विचार आला मैयाला जाऊन सांगितलं पाहिजे, यशोदा राणीला जाऊन सांगितलं पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्याचं ते असणार जे काही घडलं तिला सांगण्याकरता गोपाळ गोपिका सर्वजण गेल्या नंद गावामध्ये. सांगितलं खेळता खेळता तुझा असणार जो कान आहे ना, यशोदे ग तुझा कान हा यमुनेच्या डोही बुडाला ना, खेळत होत चेंडू फळी चेंडू उडाला ना, तुझा काना बुडाला, तुझा काना संपला, तुझा काना गेला मेला. असं जेव्हा सांगितलं धाय मोकळून रडू लागली. 3 तास जमिनीवर बेशुद्ध होऊन पडू लागली. सर्व गोपिका त्या यशोधराने सावरताय. नंद बाबा पुढे पळतात. असणारे सर्व मोठमोठे गोपाळ धावताय. कुठपर्यंत येवल्यापर्यंत, यमुनेच्या डोहापर्यंत. कुठे खेळत होती कुठे खेळत होती. सर्व जाऊन त्या ठिकाणी असे उभे राहिले. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच विचार होता, गोपाळ कृष्ण भगवान परमात्मा गेला ना, आपल्या जगण्याला अर्थच काय. देव गेला ना, आता जगण्याला अर्थच काय. आता जगायचं नाही, आपणही धडक धडून टाकू असं ठरून आलं. सगळे ठरून आले. जेव्हा तो डोह बघितला, ती ललिता गोपी दुसऱ्या गोपीला म्हटली तू होई ना पुढं, थोडी पुढं. म्हटली थांब मी गेले असते बरं का पुढं, पण सासूची आज्ञाच घेतली नाही. म्हणजे जशी भलती आज्ञा सासूच्या. म्हणजे खूप मोठी गंमत आहे बघा. जर काकड्याला यायचं म्हटलं, हरिपाठाला यायचं म्हटलं तर सासू सासऱ्याची आज्ञा लागते बरं. इथं उभं राहायचं कडाने असं काय करायचं म्हटलं का देवाचं सगळ्यांची आज्ञा लागतं. जर पिक्चरला जायचं म्हटलं ना, काही आज्ञा नसली तरी चालते. म्हणजे आपण जर एखाद्याच्या मुलाला सांगितलं ना की बाबा यांना हरिपाठ घ्यायला लावा, हरिपाठाला वेळ किती लागतो बाबा, फास्ट मध्ये घेतलं तर 15-20 मिनिटाचं काम आहे, बरोबर की नाही. फास्ट घेतलं तर नाही तर अर्धा तास 1 तास. आपण जर म्हटलं तुमच्या मुलाला हरिपाठ घ्यायला लावा, आई बापूच काय म्हणतात माहिती का, काही स्टँडर्ड ते म्हणतात नाही आमच्या पप्पूच आहे ना ते 12वीचं वर्ष चालू आहे, बोर्डाचे पेपर आहे, 10वीचं वर्ष चालू आहे आणि ते बोर्डाचे पेपर आहे, त्याच्यामध्ये काही जमणार नाही. म्हणजे तेवढा अर्ध्या पाऊण तासासाठी ते पेपर आडवे येतात.
तेव्हा पेपर नसतात, काय नसतात. म्हणजे बघा, म्हणजे सासूची आज्ञा घेतली नाही म्हणून डोहात उडी टाकत नाही. एक म्हटली, गोपिका तू होई ना पुढे, तुझं कृष्णावर खूप प्रेम होतं, कृष्ण पावा वाजायला लागला तर तुला काही सुचत नव्हती, खिडकीतून पळत येत होती, होय ना थोडीशी पुढे होय ना. ती म्हटली गेले असते बरं का, पण लहानसं पोरग घरी. दुसरी म्हटली, तू होय ना अगपती राजाची आज्ञाच घेतली नाही, खेळायला येण्यासाठी, लीला करण्यासाठी, रासलीलेसाठी आज्ञा घेत होती का? गोपाळ कृष्ण भगवंतासाठी जायचंय ना, मग आज्ञाचं काय, कशाला आज्ञा पाहिजे? जेव्हा रासलीले करता यायचं होतं शरद पौर्णिमेच्या रात्री, 6 महिन्याची रात्री केली ना भगवान परमात्म्याने, तेव्हा कोणीची परवानगी घेतली नव्हती. आणि आज पतीची आज्ञा, बरोबर. एकही गोपाळ गेला नाही, एकही गोपिका गेली नाही. यशोदा राणीची मूर्छा गेली. यशोदा राणी स्तब्ध झाल्या, उठून उभे राहिला. बघतात तर सगळीकडे हल्लकल्लोळ वाजलेला आहे. सर्व गोपिका, सर्व गोपाळ इकडे तिकडे सर्वांवर बघतात. माते, तुझा पुत्र त्या डोहामध्ये गेला आहे, काय करावं? यशोदा राणी म्हटले, तुम्ही त्याचे मित्र सवंगडी आहे, तुम्ही नाही मारले काय घेणं नाही, पण माझा पुत्र आहे, मी मात्र जाणार म्हणजे जाणार. म्हणायचे मी जाणार, पण टाकायची रिवर्स टाकायची. मला मागे सरे माय पावला पावली, आपणची घाली ढाके अंगे. महाराज वर्णन करतात नामंगामध्ये. माय आई आहे हो, पण तरी पण तो म्हणजे बालक्रीडेत वर्णन आलेलं आहे, मी माझ्या मनाचं सांगत नाही बरं. मग देवे बुडी दिली. महाराज सांगतात तोपर्यंत देव टाळायला गेलेले नव्हते. बघ खात्री करून घेतली आता कोण येत होतं. देवासाठी कोण प्रपंच सोडायला तयार होतो, कोण सर्वस्वाचा त्याग करायला तयार होतो, हे बघण्याकरता भगवान परमात्मा सदैव लक्ष ठेवत असतो. तो कुठे खाली जात नाही. एकदा आपण त्याची साथ सोडली की तेव्हा तो आपली साथ सोडत असतो. तुकोबरायांच्या अवस्था बघा किती टोकाची आहे. वैराग्याचा पांगू पिटी विवेकाचा सुस तुटी न पाहता सहज भेटे आपण. जे येईल त्याला विचारायचे, कोणी गावी आहे, कोणी गावी आहे, सांगा हा विठ्ठल, सांगा हा विठ्ठल. जरी तुम्हासे ठावा कोणा. ही चित्ताची अवस्था होण्याकरता जीवन मरण माझे मरुनी गेले, मज गेले, याच्या पलीकडे जावं लागतं. मुमुक्षीच्या सगळ्या मुक्ताच्या सर्वांच्या पलीकडे जावं लागतं. मला सांगण्याचं तात्पर्य भावात आपल्या जागेवर या की मी मरण म्हणतो, पण इथून वरच, याच्या खाली नाहीच, अंतकरणापासून नाहीच. मरण म्हणतो पण मरण नाही. यशोदा राणी जायला तयार झाली नाही. त्यांच्यावर कशाला घेता जरा बघा. आपण असा धुळेपासून मुंबईला अग्र रोडने फास्ट मध्ये अशी एकदम गाडी चालू आहे, बरोबर. असा ड्रायव्हर असा जोरात गाडी चालवतोय. गाडी चालवता त्याला बरेचसे ऍक्सिडेंट झालेले डोळ्यांना दिसतात. कुठं कोणाचं रक्त सांडलेलं आहे, कुठे मान धडापासून वेगळी केलेली आहे, कुठं टँकर टेम्पो सगळं पलटी झालंय, कुठं आई बाप पूर्ण दोघी डायरेक्ट चेंदा झालेला आहे, बरोबर. हे सगळं दृश्य तो त्याच्या नजरेने पाहतो, पण आपल्या गाडीचा वेग कमी करत नाही. म्हणजे त्याला असं वाटतं त्या व्यक्तीला की आपला नियमांधाऱ्यांचा काही संबंध नाही, असं समजूनच चालतंय ना ते व्यक्ती. पण लक्षात घ्या, आपण जरी मरणाला विसरलो तर मरण आपल्याला विसरलं नाही. काही माणसं म्हणतात बा, मला मरणाचं ध्यानच नाही, मरणाची काही नाही आठवण. महाराज म्हणतात, तुला जरी मरणाची आठवण नसली तर यमराज म्हणतो तुला मारण्याची मात्र मला आठवण आहे. जेव्हा आपण आपल्या आईच्या गर्भात होतो तेव्हाच मृत्यू आपला ठरलेला आहे. म्हणून यमदेव तुम्ही बघा, असं गृहीत धरा तुमच्याकडे एखाद्याची 50 रुपये आहे आणि तो व्यक्ती तुम्हाला भेटला बाजारामध्ये. म्हटले रामभाऊ म्हणे काय ते 50 रुपये. तो म्हटलं हा 50 रुपये का, माझ्या ते लक्षातच नव्हतं. ते म्हटलं तुझ्या नव्हतं पण माझ्या होतं ना. म्हणजे देणाऱ्याच्या नसतं पण घेणाऱ्याच्या लक्षात असतं की नाही. माझ्या होतं ना म्हटले 50 रुपये. तसं यमराज म्हटला तुझ्या लक्षात नाही पण मला तुझं घ्यायचं आहे ना, मला मात्र लक्षात आहे. म्हणून मरण विसरून आपल्यावर डिपेंड नाही की आपण विसरलो म्हणजे ते येणारच नाही का असं आहे. हे बाबा हे 170 वर्षाची का, मला आवडतच नाही मरण. म्हणजे तुमच्या मरणावर रिझल्ट आहे का, म्हणजे तुमच्या आवडीवर रिझल्ट आहे का नाही. 170 150 कितीही झालं त्याचा जेव्हा लेखा असला तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी जावंच लागणार आहे. महाराज म्हणतात बाबा रे, 9 भी मर गए 10 भी मर गए 688. बाबा 9
ग्रह गेले, 10 अवतार गेले, 88,000 ऋषी गेले, अजून नवे 33 कोटी देवता मर गए, बडे काल की फाशी. अरे बाबा 33 कोटी असणारे देव निघून गेले. तेव्हा तू कुठं एक माणूस चालू कीर्तनात उभं राहायला. म्हटलं भागवत दीदी. म्हटलं काय मी पण जाईन का? म्हटलं तुम्ही कोण आहे? नाही मी ग्रामपंचायतीचं सदस्य आहे. म्हणजे बघा इथं अवतार येत नाही उरू आले अवतार. येरती पामराची भक्ती, येरती पामराची भक्ती, येरती पामराची भक्ती, येरती उरू आले अवतार, येरती पामराची महाराज सांगतात की जे अवताराला आले त्यांना सुद्धा कृष्णस्तु भगवान स्वयं देवाला सुद्धा थांबावं लागलं. हे चादर घेऊन मधून उठले. म्हणे दीदी मलाही जावं लागेल का? म्हणे मलाही जावं लागेल का? म्हणे कोण आहे ग्रामपंचायतीचा सदस्य? मला मी म्हटलं बाबा देवालाही थांबावं लागलं तर सदस्य तरी किती 21 घराची माडी, त्याच्यात यांचा 11वा होता. काय नसतं पण माणूस त्यांच्यात मगम असतोय. नाही इथलं कोणी जर सदस्य असं कानाला हात लावते. बरं मी आमच्या गौंडगाव येवल्याचं सांगते, नाशिकचं सांगते. इथलं सदस्य सोडून तिकडचे सदस्य इकडे आणायचे, इकडचे सदस्य तिकडे यायचे. दुसरे सदस्य आलं तरी कुठे विठाला विठाला. जे मरण निर्विवाद आहे हे सांगण्याचं तात्पर्य आता भावार्थ महाराज सांगतात 14 कल्प मार्कंडया पडे, त्याच्यापेक्षा तैलो महाराष्ट्राचा एक रोम झडे, एक रोम बकदाल भ्याच निमिषा मोडे. हे गणित खूप मोठे. तुम्ही घरी गेल्यावर विचार करा. एकदा गेले का घरी झोपले का विचार करायचं काम नाही का? बकदाल भ्याच निमिषा मोडे गेले ये बडे. अरे मना शोक करसे किती. अरे मना बाबा महाराज त्या मनाला समजावून सांगते तुम्हाला. बाबा किती शोक करशील, किती गेले अवताराचे अवतार गेले. हे जन्माचं आणि मरणाचं, जन्माचं दुःख बघितलं, हे मृत्यूचं दुःख आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषण दर्शनम या गीतेच्या श्लोकावर आपण बोलतो. हे मृत्यूचं दुःख आहे. जरा म्हणजे म्हातारपण. याच्याबद्दल काय तुम्हाला सांगायला नको, कारण जास्त मला कीर्तनाला जास्त मला नाही का म्हणजे तुम्हाला काही सांगायला नको. नाही का जरा अवस्था, म्हातारपण, वृद्ध अवस्था, मग खोबऱ्याची वाटी झाली असेल, मग गळत असेल, नाक असलेस नोकरी, अशी अवस्था होऊन जाते. आणि विठ्ठल विठ्ठल म्हणता येत नाही. मग म्हटलं म्हणा विठ्ठल विठ्ठल, विठ्ठला विठ्ठला अशी अवस्था होते. कधी जेव्हा तारुण्य रस भगवंताने दिलेला असतो तेव्हा आपण भजन करत नाही. मग पांडुरंग म्हणतो मला माहिती तू कुठला आहे नाही का. मग अशी अवस्था होऊन जाते. म्हणून त्याचं एक दुःख सांगितलंय. जन्म मृत्यू जरा व्याधी म्हणजे स्त्री असणारे आपल्याला असणारे ताप, हे जे आहे ना सर्व हे दुःखालाच कारणीभूत आहे. म्हणजे जन्माचं अनिवार्य दुःख आहे, मृत्यूचं अनिवार्य दुःख आहे, जरा अवस्थेचं दुःख आहे, व्याधीचं दुःख आहे. एवढे दुःख आपल्याला जीवनामध्ये आहे. समाजाला जगद्गुरु तुकोबारा वर्णन करून सांगतात. या समाजाने प्रश्न विचारला का हो तुकोबारा एवढे जर जीवनामध्ये दुःख आहे आणि हे दुःख आम्हाला तर टळवायचे आहे, आम्हाला नाहीशी करायचे. भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की बाबांनो तुम्हाला हे दुःख जावे जीवनातून असं वाटतं ना, मग एक काम करा. काय करा? तुकोबारा म्हणतात की भागवतामध्ये आपला शांतीप्रमाण नाथबाबांनी एखाद्या स्कंदावर जी टीका केलेली आहे, एखाद्या स्कंदावर नाथबाबांचं जे भाष्य आहे त्यामध्ये मूळ भागवतातले सुद्धा काही काही श्लोक आलेले. त्यामध्ये वसुदेव नारदाच्या समाधीमध्ये सांगितलं की भजंती यथा देवा अपि तथैवताम. जे देवाला ज्या पद्धतीने शरण जातं त्या पद्धतीने भगवान परमात्मा त्याचं जन्म मरण निवारण करतो. जो भगवंताला शरण जात, जो माझा होय अनन्य शरण, त्याचं निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण त्याचे एकू माऊली ज्ञानोबा म्हणतात. जो मला ज्या पद्धतीने भजेल
भजन आहे बरं. तुम्ही म्हणजे आजचे कीर्तन तर भजन आहे आणि का जो मला ज्या पद्धतीने माझं भजन करेल, भजन म्हणजे माझी पूजा अर्चना करेल, त्या पद्धतीने मी त्याच्यासाठी तसा होईल. बरोबर. म्हणून तुम्ही का तुम्हाला जसा भगवान परमात्मा पाहिजे तसं तुम्ही त्याचं भजन केलं पाहिजे. विठ्ठल भजन ते यथा देवा देवा अपि तथैवता. जे देवाला ज्या पद्धतीने देवाचं स्मरण करतील त्या पद्धतीने भगवान परमात्मा जन्म मरण त्याचं निवारण करतो आणि दूर करतोय. मग तुम्ही म्हणशाल दीदी भागवत दीदी असं जर असेल तर जन्म मरण निवारण करावं हे मला सुद्धा वाटायला लागलं बरं का आता 6व्या दिवशीचं कीर्तन ऐकून. पण असं असेल तर मग सांगा देवाला आमचाही नमस्कार सांगा. तुम्ही कीर्तनकार आहे बरोबर. म्हणजे असं तुम्ही जर आम्हाला सांगितलं आमचा नमस्कार सांगा तर पांडुरंग ऐकल का? असं दुसऱ्यावर ढकलून काम नसतं होत. माणसाला बरेच वेळा सवय कुठं चालले पांडुरंगाची वारी जवळ आली, आषाढी कार्तिकेला चालले, सांगा आमचा नमस्कार. म्हणजे देव मोकळाच आहे तुमचा नमस्कार ऐकायला. त्याला काही काम नाही काही नाही. तो विटेवर असा उभा का बरी तो बघतो ना कोण किती निष्काळजीपणाने येतो, कोण कसे कोण काम चुकारपणा करतं, कोणी काम नसून पण कोण येत नाही. म्हणजे आमचा नमस्कार सांगा. देवाला काही काम नाही, देव तुमचा नमस्कार ऐकायलाच बसलं. तुम्हाला संसार सुटत नाही नाही का? विटेले ते मन प्रपंचापासून गोमन ते मनी बस ते काय तुमचे जे आपले जे तुमचं नका तुम्हाला राग येईल माझ्यावर येते. माझ्याच्याने काही संसार सुटत नाही. मग मी दुसऱ्याला म्हणणार आमचा नमस्कार सांगा. म्हटलं जमत नाही. भारताची लोकसंख्या आता असेल किती असेल लोकसंख्या किती असेल किती कोटी किती लाख 80 कोटी 30 लाख असं आपण गृहीत. त्याच्यातून तू कोण कुठला कोणत्या गावात राहतो, काय तुझं नाव कोणतं, तुझं घर क्रमांक, तू कोण शरण येतो म्हणे, तुझा जन्म मरून चुकाचं सांगितलंच कोणी नाही. नाही नाही याच्यापेक्षा जो मज होय अनन्य शरण असा कोणाचा नमस्कार स्वीकारित नसतो. ज्याचं त्याचं ज्याचं जो आणि तो ज्याचं आणि त्याचं ज्याचं त्यानेच पाहिलं पाहिजे. भुकेचं किंवा जेवणाचं जे दुःख आहे त्यातून तो स्वतःच निवृत्त झाला पाहिजे. बरोबर आहे की नाही? की मला फार भूक लागली, मी सांगितलं वैष्णवी दिदी माझ्या हातचं आता जेवण करून घे. तू जेवण कर मी ढेकर देते, जमल का? तुम्ही जेवण करा मी ढेकर देते. किंवा तुम्हाला तुमचा एखाद्याचा हात मोडला, तुमचा मोडू नये मला वाटत नाही तसे, पण रामभाऊचा हात मोडला. रामभाऊ म्हटले मला कडे माझा हात मोडला पण मला जर दवाखान्यात येणं शक्य नाही, माझा हात मोडला गोविंदरावच्या काळात बांधला जाईल. म्हणजे त्यांचा हात मोडला त्यांना तिकडे नेऊन त्यांचा हात त्यांच्या दुसऱ्याच्या गळ्यात बांधून त्यांना इंजेक्शन देऊन ट्रीटमेंट करून यांचं दुःख बरं होणार आहे का? नाही. ज्याचा हात मोडला त्याच्याच गळ्यात बांधलं पाहिजे का नाही? म्हणजे त्याला चांगली अवस्था प्राप्त होईल. बस विठ्ठल म्हणजे भुकेचं वा तृष्णेचं जे दुःख आहे त्यातून जो स्वतःच निवृत्त झाला पाहिजे हे जसं आहे ना तसं तुम्हाला जन्म मरण निवारण करायचं ना तर तुम्हीच देवाला शरण गेलं पाहिजे. या सर्वांचा संदर्भ घ्या या ठिकाणी. आणि तुकोबाला सांगतात बाबांनो भीती वाटते ना जन्माला येण्याची, भीती वाटते ना मरण्याची, भीती वाटते ना जन्मावस्थेची, भीती वाटते ना दुःखाची. संसारामध्ये दुःख आहे, फार विपदा क्लेश संकट आहे, भीती वाटते ना. म्हणून सांगतोय की तुम्ही शरण जा देवाला प्रथम चरणावर. शरण जावे
सुखवायची पूजा पूर्णाचे मनमुनी शरण जावे. आता शरण जायला सांगतात आणि कुणाला शरण जायला सांगतात माहितीये, पण कसं जावं हे सांगितलं. सर्व भावे म्हणजे सर्व भावांना, सक्का भाऊ असेल, चुलत भाऊ असेल, मावस भाऊ असेल, नाही का, सक्का चुलत सगळे आपले जे भाऊ आहेत ते नाही बरं का, त्यांना काही तू गोळा करू. म्हणजे कायाने वाचेने मनाने भगवान परमात्म्याला शरण जा. काही तप माणसाकडून घडावं म्हणजे तीर्थयात्रा घडावी, वारी घडावी, नाही का, ब्रह्मचार्य व्रताचं पालन घडावं, द्विज ब्राह्मण माता पितर ब्राह्मण यांची सेवा घडावी. कायाने वाचने म्हणजे मुखाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं, नामस्मरण करावं, नाही का, किंवा मौन व्रताचं पालन करावं. कायिक वाचिक आणि मानसिक अशा तिन्ही पद्धतीने सेवा घडावी. भावांना गोळा करू नाही, अशा पद्धतीने जो भगवान परमात्म्याला शरण जाईल, सर्व भावे देवासी. कोणाला शरण जावं? देवालाच शरण जावं. देवालाच का शरण जावं? महाराज सांगतात की पण आता इथं काही प्रश्न निर्माण होतील. नेमकं देवालाच शरण जावं म्हटल्यानंतर कोणते देव, नाही का. आता तुमच्या डोळ्यासमोर बरेच देव आले असतील. वडा खालचा आला असेल, बाबळी खालचा आला असेल, ज्याला आपण म्हसोबाला ते शेंदूर तेल वगैरे लावल्यानंतर तो उरलेला शेंदूर एका गोट्याला आपण असं चोळून देतो, तो सुद्धा पुढे आला असेल. तो तर सगळ्यात पुढे पळत आला असेल. हा देव म्हणत असेल इकडे तिकडे, हा म्हणत असेल माझं नाव घे माझं नाव. सर्व भावे देवाचे. कोणत्या देवाला नेमकं शरण जावं? किती देव आपले, नाही का, 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरव रे. 33 कोटी देव, त्यात 8 कोटी भैरव. किती झाले? 33 8 जे जेवढे झाले असेल तेवढे, एवढे गणित घरी गेल्यावर करू आपण, नाही का, एवढे असणारे देव. आणि त्याच्यात मग वरून आपल्याला नवीन देव निर्माण करण्याचं स्वातंत्र्य आहे. बघा, महाराजांनी माझ्या मनाचं सांगत नाही, वरून नवीन देव निर्माण करण्याचं स्वातंत्र्य आहे. काहीतरी महाराजांचा अभंग आहे ना की गंधा अक्षरा झाकोळीले, मना येईल ते नाव ठेविले, कैसे या जनासी कैसे या मनासी लागले वेड. महाराज सांगतात की कशाची तरी अशी जागा बघायची, काहीतरी तिथं ठेवायचं, काहीतरी त्याला अर्पण करायचं, काहीतरी फोडायचं, मग तू म्हटला काहीतरी होईल जा. हे कसं झालं माहिती का? एकदा डॉक्टरकडे गेला, डॉक्टर म्हटलं डॉक्टर साहेब मला काहीतरी आजार झाला, काहीतरी उपाय सांगा. डॉक्टर म्हटलं एक काम कर, कशाची तरी मुळी घे, कशावर तरी उगाळ कुठेतरी लाव, म्हणजे काहीतरी होईल. बरोबर, म्हणजे काहीतरी त्याला नाव द्यायचं. काहीतरी अभंग आहे ना बाबांचा, तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. शिळा अभंगाची सुरुवातच ही मला वाटतं, शिळा तांब्याचे बाहुली केले, नाही का, पाठ मांडून त्यावरी बैसविले, गंध अक्षदा झाकोळीले, मना येईल ते नाव ठेवले. मग तर म्हटलं जे तुला वाटेल ते होईल. असं काहीतरी म्हणजे नवीन देव आपण निर्माण करतो, येण्याचा बाजार सारखा, नाही का, नवीन काहीतरी देव निर्माण करायचे. मग या देवाला शरण जायचं का? नाही. कोणत्या? पंढरपूर पाटणी गा, तिथे आहे कोण? सार्वभौम विठ्ठल, जगाचा मालक भगवान परमात्मा. कुठे आहे? जम्बू या द्वीपा माझी. शरण जाऊ नका. कोणत्या देवाला शरण जा? कुठं आहे? जम्बू या, आपला जम्बू द्वीप या, माझे जम्बू या द्वीपा माझे. कोण आहे? तुकोबरायांच्या आवडतीचं ध्यान आहे बाबा. सुंदर ते ध्यान उभी विटेवरी करकटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा
कासे पितांबर आवडी निरंतर हेच ध्यान. नाही का कसाय पांडुरंग परमात्मा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा झोपल्या कस्तुरी फळवत चंदनाची उठी जुळे माळकंठी वैजयंती. कासे सोने सळा पांघरे पाटोळा घननीळ सावळा बाह्यानो अतिशय सुंदर असणारं कर्दळीच्या गाभा समान असणारं माझे पांडुरंग परमात्म्याचं सुंदर चरण युगुल आहे. पिवळं पीत वस्त्र त्याने धारण केलेलं आहे. सिंहासारखी लवचिक कंबर आहे. सखोल नाभी आहे. विदीर्ण असणारं वक्षस्थल आहे. नाही का ब्राह्मणानं मारलेला पायाचा ठसा वरती असणारी शिवपिंड मकराकार कुंडल आहे भगवान परमात्म्याचे. नाही का मत्स्याकृती कुंडल असं सुंदर त्याचं स्वरूप आहे भगवान परमात्म्याचं. त्या पांडुरंग धनुष्याकृती ज्याच्या भुवया आहे. नाही का टमाटर सारखे ज्याचे गाल आहे. अशा सुंदर त्या परमात्म्याला शरण जा. पांडुरंग परमात्म्यात सोडून दुसरं कोणालाही शरण जाऊ नका. जीवाने जीवाला शरण जाऊ नका. जीवाने जडाला सुद्धा शरण जाऊ नका. जीवाने देवालाच शरण जा. जीवाने जडाला का शरण जाऊ नये माहितीये? जीव हा आपण आहे. जीव जड म्हणजे असं गृहीत धरा आपल्या समोर 50, 100, 150 दगडांचा समूह आहे. समूह आणि त्या दगडांजवळ आपण गेलो. प्रपंचाचं दुःख त्याला सांगितलं. काय करावं माझ्या आई मला एवढं त्रास देते, बाबा एवढं त्रास देतं. प्रपंचाचं दुःख, भावंडाचं दुःख, पाहुणेरावांचं दुःख, काय करू? हाय माझ्या दुःखाला पारावार नाही. इटले ते म्हणे प्रपंच बासले म्हणते म्हणे बैसले काय करू? फार मला दुःख आहे. मग काय झालं सांगू का बाबा? त्याच्यातलं एक दगड पुढे आला. तो दगड म्हटला की बाबा तेव्हा थांब, रडू नको. मी तुझ्या अश्रू पुसतो, तुझ्या घरी येतो, तुझं दुःख मला दे, मग मी तुझं दुःख सहन करेल. असं होईल का? तुम्ही तिकडे हा म्हणून राहिले होईल का असं? जर हे नाही कळलं तर दगडाची यादीत आपलं नाव घालावं लागेल. बरं म्हणजे तो दगड आहे, हा जीव आहे म्हणून तो जड आहे. म्हणून जीवाने जडाला शरण जाऊ नये. तोही जड आणि हाही जीव. काही त्याचा काही फायदा आहे का? अजिबात फायदा नाही. म्हणून जीवाने जडाला शरण जाऊ नये. जीवाने जीवाला सुद्धा शरण जाऊ नये. तोही जीव हाही जीव. ज्याने एकमेकांना शरण जाऊन हा तुम्हाला तंबाखूची पुडी पाहिजे असेल तर मग जा एकमेकाला शरण. राम भाऊ दे ना थोडी तंबाखू आहे, चुना दे. चुना घे, तू चुना लाव पण मला चुना लावू नको तंबाखूला. नाही का म्हणजे तुम्हाला ते पाहिजे असेल तर मग जा रामभाऊला शरण. इथले रामभाऊ कोणी असतील प्रभूजी ते सोडून आमच्या तिकडले रामभाऊ सांगतील. बरं चुना गायछाप असं काही लागत असेल पाणी बिणी तर तुम्ही जीवाने जीवाला शरण जा. पण जन्म मरून चुकवण्याकरता जीवाने जीवाला शरण गेलं तर चालेल का? पंढरपुरात वारीत जाता जाता एकाने एकाचा खिसा कापला आणि तो रडायला लागला. तो म्हटला मला घरी जायला तर पैसे नाही, काय करावं? मित्राकडे गेला. मित्राला म्हटला रामभाऊ देच ते कीर्तनामध्ये. ते म्हटलं रामभाऊ माझ्याकडे 500 रुपये होते पण आता माझा खिसा कापला. हे बघ काहीच नाही खिशामध्ये. तो म्हटला तुझ्याकडे तरी 500 होते. हे बघ मी आता खिसाच शिवला नाही. म्हणजे याचं कारण काय होतं? मला काहीतरी भाडे पुरते तिकिटा पुरते द्यावे. तो म्हटलं तुझ्याकडे तरी 500 होते, तुला खिसा होता. माझा बघ विदाऊट खिसा शर्ट. म्हणजे खिसाच नाही मला तर. म्हणजे हा त्याला शरण गेला. काय झालं? बुडणाऱ्याला म्हणावं मला वर काढतो. म्हणजे तू तरी कधी मध्ये वर येतो, मी खाली गेला तर खालीच जातो. कसं तुला काढू? दोघं जण झाडाला टांगले. या म्हणतो मला सोडवतो, म्हणतो एकदा मला तर सुटू दे. दोघं टांगले, कोणी कोणाला सोडून. फार तुम्हाला समजत नसेल एक सोपं सांगते. आपल्या गावामध्ये कीर्तनाला येताना एक दोघ जण असं कधीच कीर्तनाला नाही येणारे पण त्यांना असं तुमच्यासारखे ज्ञानी गाण्याचार्य असं सगळ्यांनी कोणी सांगितलं की औरळ्या नाही का भागवतीचं कीर्तन झालं होतं. हा तिचं कीर्तन आहे बरं. ते म्हटले हा 6व्या दिवशीचं कीर्तन आहे, जाऊ 1 दिवसाचा सप्ताहाला जाऊ आपण कीर्तनाला. कधीच आपण गेलो नाही आणि जाऊ कीर्तनाला असं म्हणून आले. आणि चालता चालता ते एकदम म्हटलं महादेव म्हणे काय रे आपल्याला लई झोप येते कीर्तनात. आपले झोपते नाही येते कीर्तनात. काय करायचं म्हणजे काहीतरी युक्ती करू. आज काय करू? असं पुढे जाऊन बसू. डायरेक्ट खांबाला पटलं. असं खांबा असतो या खांबाला एक जण त्या खांबाला म्हणजे जवळच असं शेजारी बसू. मला झोप आली का तू उठवायचं, तुला झोप आली का मी उठे. अशी युक्ती करू म्हटले. जे रामकृष्ण हरी म्हटले की झोप यायची त्यांना. ते म्हटले काय करावं? घरी गोळ्या खाऊन झोप येत नाही तर टाळे वाजू देत नाही. रामकृष्ण हरी म्हटलं की डोळा लागायचा. तेवढं आता आगमन झालं महाराजांचं. कोणते महाराज होते काय? माझ्याच कीर्तनाला येत होते ते. हा मग माझ्यात तेवढंच असं होतं बाबा या मला विसरून जाते मी. आता तुमचं काय तुम्हाला आठवत असेल काही गोष्टी नाही का? तेवढं माझं आगमन घेतलं, विना घेतला, रामकृष्ण हरी म्हटल्याबरोबर दोघांनी डोळे लावले. आता मला सांगा कोणी कोणाला उठवायचं? याने त्याला उठवण्यासाठी तो जागे पाहिजे होता, त्याने याला उठवण्यासाठी हा जागे पाहिजे होता. पण दोघंही झोप
आपले उठवील कोण हा प्रश्नच आहे की नाही. तसा हाही जीव तोही जीव, हा जर याला शरण गेला काही होत नाही. एकाच्या नादी हा लागला दोन्ही, एक जर दारू असला दुसरंही दारू प्यायला लागतं. बरोबर, कोणीच कोणाला उठवू शकत नाही. सांगायचं तात्पर्य तर भावार्थ सज्जनांनो मायबापून हा की जीवाने जीवाला शरण जाऊ नये, जीवाने जडाला सुद्धा शरण जाऊ नये, जीवाने देवालाच शरण जावं. का? कारण तो भगवान परमात्मा आपले जन्म मरण दूर करतो आणि या भवसागर आपल्याला हात तारून नेतो अभंगाचं द्वितीय चरण. तो हा भूत रीला पार, 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 तो हा भूत रीला पार. मनवून शरण जावे सर्व भावे देवाचे, सर्व भाव अर्पण करून त्याला जर भाविक अंतःकरणाने आपण शरण गेलो भगवान परमात्म्याला, तर तो परमपिता परमेश्वर काय करेल, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा आपला असणारा जो हा भवसागर आहे, सहज आपल्याला त्या भवसागरातून पार करेल. का हो तुकोबर आहे, खरंच भगवान परमात्मा पार करेल का हो? तो पार करुणा घन आहे. तृतीय चरणामध्ये महाराज सांगतात, बहु आहे करुणावंत, बहु आहे तुकोबऱ्या म्हणतात की बाबा हा फार करुणावंत आहे, फार करुणाघन आहे. नाही का, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ज्या अनंत नामाने युक्त सुद्धा भगवान परमात्मा युक्त आहे. त्याला अनंत नाव आहे, खूप नावाने त्याला ओळखलं जातं. नाही का, गोविंद बोलो चाहे गोपाला बोलो, बंसीधर बोलो चाहे ब्रजपाला, गोविंद बोलो चाहे गोपाला बोलो, बंसीधर बोलो चाहे ब्रजपाला, गिरधारी बनवारी कान्हा कन्हैया, नंदलाला गोपाला मोहन कन्हैया, गिरधारी बनवारी कान्हा कन्हैया, नंदलाला गोपाला मोहन कन्हैया, नंद किशोर कुमार नटवर कांत बिहारी गोविंद
मोठ्या प्रेमाने भजन करत आपण म्हणतो, विठोबा रघुनाथ